हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर आज मस्तपैकी हिला इंजेक्शन मारून आणलं आहे, कारण की कालचा पराक्रम तर तुम्ही बघितलाच असाल. कशी सेकंड फ्लोअरपासून ते ग्राउंड फ्लोअरपर्यंत उडी मारून गेलेली, जशी काही स्वतःला पक्षीच समजत होते. मग ती मस्तपैकी रिलॅक्स झाली आज. मग घेतली मस्तपैकी जेवणाची तयारी करायला. पहिला केलं वाटणची तयारी. ही आली म्याव म्याव करत. मग विचार केला तिला देऊन बघू, खाणार तर नाही, पण सालीने ते पण खाल्लं. काय करणार. मग घेतलं वाटण करून मस्तपैकी. कोथिंबीर नव्हती, सो कोथिंबीर नाही टाकली मी. त्यानंतर मटण आणलेलं त्यांनी, मी मस्तपैकी धुवून घेतला. हिची नजर काय त्या मटणावर हटतच नव्हती, हाय काय. मग त्यानंतर मस्तपैकी आपला मटण रस्सा रेडी आहे. मग जेवण वगैरे करून घेतलं, मग तयारी वगैरे करून घेतलं, कारण की आम्हाला जायचं होतं पनवेलला. आम्हाला काहीतरी आज शॉपिंग करायचं आहे, ते बघूयाच पुढेच. मग त्यानंतर पहिला गेलो क्रोमाला. तिथे बघितलं, पण तिथे जास्त व्हरायटी नव्हत्या, सो आम्ही तिकडनं निघालो. मस्तपैकी उसाचा रस पिला आणि तिकडनं निघालो मग विजय सेल्सला जायला, कारण की तिथे सगळ्या प्रकारचं हल भेटतं. मग तिकडे पोचलो. तिकडे सगळं बघितलं, जे पाहिजे होतं ते तिथे होतं, पण आम्हाला प्राइजिंग चेक करायची होती, सो आम्ही मॉलमध्ये पण आलो. मग तिकडं सगळं बघून घेतलं. त्यानंतर आम्हाला तिथून जायचं होतं मकेन्स घ्यायला. तेवढ्यात आम्हाला दिसली ही बाईक, कसली मस्त आहे ना. मग आम्ही मकेन्स वगैरे घेतले आणि परत आलो विजय सेल्समध्ये. मग तिकडे आम्ही हे सगळे एअर फ्रायर बघितले, भरपूर सारे व्हरायटी होते. मग आम्ही फायनल केला हा वंडर शेफचा एअर फ्रायर. मग तिथे आम्ही सगळं सेटिंग्स वगैरे बघून घेतल्या. त्यानंतर बसलेलो बिलिंगसाठी. सो तिथे पण काय मस्ती आमची संपली नाही, चालूच होतं काय ना काय. त्यानंतर सगळं बिलिंगचं वगैरे प्रोसेस आवरून घेतलं. स्पीकर पण बघायला गेलेलो. मग गेलो मस्तपैकी आपलं वंडर शेफचा एअर फ्रायर आणला घरी. बघा माझी अनस्थेटिकवाली अनबॉक्सिंग. काय काय ना काय. हे बाबा, हे जे मी काढत होते ना, हे निघत नव्हतं. मी भरपूर स्ट्रगल केलं गाईज या गोष्टीसाठी, कारण की हा थर्माकॉलचा पीसच नुसता अटकत होता खाली. बघा माझा प्रेम आहे या एअर फ्रायरवर, कारण की भरपूर दिवसानंतर माझ्या किचनमध्ये मला काहीतरी टूल नवीन आलेला आहे. सो तुम्ही पण ह्या नव्या दुल्हनचा चेहरा मुखवटा काय असते ते बघून घ्या. कसला भारी आहे ना आपला ब्रँड न्यू एअर फ्रायर. सो आता तो आणला आहे, सरळ त्याला टेस्टिंग करणार नाही असं तर होणार नाही. सो त्याला पहिला फ्रेंच फ्राईज करायला घेतले. मग त्याचे सेटिंग्स वगैरे ऑन करून घेतले. बरं आहे, त्याचे सगळे सेटिंग्स ऑलरेडी हे केलेले आहेत, सेट केलेले आहेत. मग बघा मस्तपैकी असे फ्रेंच फ्राईज आपले रेडी आहेत विदाऊट ऑइलचं. एक सिंगल ड्रॉप यूज नाही केले मी त्या फ्रेंच फ्राईजमध्ये सुद्धा. ते एवढे क्रिस्पी झालेले की विचार केला लगेचच्या लगेच चिकन पण आणूया. मग चिकन घेतलं, मॅरिनेट करून आणि लगेच ठेवला की नाही. त्याची पण जी सेटिंग होती ती लावून घेतली. त्याला 45 मिनिट्स दाखवत होते. सो आता वेट करूया. मग कसला भारी दिसतोय गाईज. मी अगदी चक्क झाली की विदाऊट सिंगल ड्रॉप, एकही थेंब न तेलाचा वापरता एवढा भारी झाला आहे. मग घेतलं जेवून, मग घेतल्या गोळ्या खाऊन, कारण की तब्येत बरी ना. याच्यासाठी एवढंच. भेटूया आता उद्या. बाय बाय.